मलकापूर पांगरा इथं हजरत फकीरशाह बाबांचा पवित्र संदल मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। अनेक वर्षांनंतर निर्बंधयुक्त वातावरणात झालेल्या या सोहळ्यात ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। स्वर्गीय मुनाफ पटेल यांच्या घरापासून पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला सुरुवात झाली। ढोल ताशांच्या गजरात आणि हक सैलानी हक फकीरशाह बाबा या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला। दर्ग्यावर फुलाची चादर चढवून कुराण पठण आणि फात्याखालीने कार्यक्रमाचा समारोप झाला। या सोहळ्यात सर्व धर्मीय भाविकांनी सहभागी होत धार्मिक ऐक्याचं दर्शन घडवलं। वाशिम जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जातोय। समोर आलेल्या पोहोच पावत्यांमध्ये तांदूळ, डाळी आणि इतर साहित्याच्या प्रमाणात मोठी तफावत आढळून आल्यानं प्रशासनात खळबळ उडाली। काही पावत्यांमध्ये 850 किलो तांदळाचा फरक दिसून आलाय, तर डाळी आणि मसाल्यांच्या प्रमाणातही तफावत असल्याचा आरोप करण्यात येतोय। तसंच काही ठिकाणी बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे। या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होते। किनगाव जट्टू इथं वीज चोरी विरोधी कारवाईसाठी गेलेल्या महावितरणाच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली। या हल्ल्यात प्रधान तंत्रज्ञ संजय खार्डे गंभीर जखमी झालेत, तर सहाय्यक अभियंता समाधान पाटील यांनाही दुखापत झाले। महावितरणचे विशेष पथक मीटर तपासणी करत असताना आरोपीनं बांबूच्या काठीनं कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे। तसंच मोबाईल हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आले। घटनेनंतर जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। बीबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करतायत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। बीबी मध्ये दाखल झाले व त्यांनी वीज शोध मोहिमेसाठी किनगाव जट्टू येथे गेलो असता त्या ठिकाणी पूर्ण शोध मोहीम चालू असताना अनिल नागरे यांच्या घराजवळ आलो असता त्यांच्या घराची तपासणी करत असताना माझे सोबत असलेले अधिकारी श्री समाधान पाटील सहाय्यक अभियंता मुंबई यांना त्यांनी तो व्यक्ती अनिल नागरे अचानक आला व त्यांनी काठीने मारहाण चालू केली। त्याच्यामध्ये त्यांना मारहाण करता करता त्यांनी माझ्यासुद्धा डोक्यामध्ये काठ्याने मारहाण केली व माझ्या हातावर पाठीवर काठ्याने मारून मला व माझ्या अधिकाऱ्याला जखमी केले। असा अचानक हल्ला त्यांनी आमच्यावर चढवला। आपण जाणून घेतले आहेत संजय खार्डे महावितरणचे कर्मचारी यांच्या प्रतिक्रिया आणि जवळपास संपूर्ण टीम त्या गावामध्ये शोध मोहीम करत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या अधिकाऱ्यावर सुद्धा हल्ला झालेला आहे। नमस्कार, आज आपण इथे आलेलो आहोत ग्रामीण रुग्णालय बीबी। आज इथून जवळच असलेल्या किनगाव जट्टू येथे महावितरण कर्मचारी संजय खार्डे हे किनगाव जट्टू येथे मीटरची तपासणी करत असताना त्यांचे काही वरिष्ठ सहकारी सुद्धा होते आणि त्यांच्या समेत त्या अधिकाऱ्यावर आणि यांच्यावर सुद्धा किनगाव जट्टू येथे मीटर तपासणी करता वेळेस मारहाण झाली आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्या प्रतिक्रिया इथे घेण्यासाठी आलेलो आहोत। जाणून घेऊया त्यांचं म्हणणं। नेमकं तुम्ही त्या किनगाव जट्टू येथे गेले आणि कशा प्रकारे तुम्हाला मारहाण झाली आपण सांगू शकाल? आमचे वरिष्ठ पथक मुंबईवरून तिथे आले असता वीज चोरी शोध मोहीम चालू असताना तेथील पथकचे अधिकारी व आमचे बीबी शाखेतील काही कर्मचारी व मी स्वतः किनगाव गावामध्ये मीटरची तपासणी करत असताना अनिल नागरे हा अचानक त्या ठिकाणी आला व त्याने डायरेक्ट मोठ्या काठीने माझ्या अधिकाऱ्याला समाधान पाटील सहाय्यक अभियंता यांना व मला काठीने मारहाण केली। त्यामध्ये माझे अधिकारी समाधान पाटील साहेब यांना मुक्का मार लागला असून माझ्या डोक्यामध्ये व हातामध्ये गंभीर दुखापत झालेली आहे। माझा खूप रक्तस्राव झालेला आहे। आपण सांगू शकाल या ठिकाणी काय लागलेलं आहे? या ठिकाणी त्यांनी पाल्याने मारल्यामुळे मुक्का मार लागलेला आहे माझ्या हाताला।
त्यामध्ये सुद्धा मार लागलेला आहे. आणि संजय खार्डे महावितरणचे कर्मचारी यांनी आपल्या ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांना जबर काठीने मारहाण झालेली आहे. डोक्यातसुद्धा त्यांच्या काठीने वाढ झालेले आहेत. त्यात ते सांगत आहेत की त्या ठिकाणी आम्ही खूप जमा होता पण कोणी आम्हाला तिथे वाचवलं नाही. मी ब्रह्मानंद वाकोडे, न्यूज मराठी 24/7 लोणार. लोणार शहरात भरधाव टिपरनं एका वासराला जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांनी बेदरकार वाहतुकीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. घटनेनंतर नगरसेवक श्याम राऊत, राजेश ताटे आणि पत्रकार तानाजी मापारी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी वासराची पाहणी केली. शहरातील जड वाहनांच्या वाढत्या वेगामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. संबंधित टिपर चालकावर कठोर कारवाई करावी तसंच भरधाव जड वाहनांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली. हे बघा, आपण HDFC बँकेच्या समोर 2 मिनिटांपूर्वी या वासराला एका टिप्परवाल्यानं उडून तो समोर बेगर्दीने फरार झाला. त्या टिप्परवाल्याला कमीत कमी थांबवून त्या वासराची डॉक्टरसाठी संपर्क करून काहीतरी करायचं पाहिजे होतं, पण तो पळून गेला तो टिप्परवाला. आम्ही स्वतः डॉक्टर साहेबाला बोलवलं. त्यांनी सांगितलं त्याचा पाय तोडावा लागतो. यावर शासनानं लक्ष द्यावं, नाही तर यांना सगळं उत्तर 300 स्टाईलमध्ये देण्यात येईल इतकी दक्षता घ्यावी यांनी आता इथून पुढं झालेली आहे. विशेष म्हणजे एका टिप्परला पाठीमागून नंबर नाही, नंबर असलेला म्हणजे ते कलर मारून टाकतात आणि चालतं चालतं एका वासराला त्यांनी उडवलं आहे. तरी हरामखोर ते नालायक टिप्परवाले, हे भाड खाऊचे टिप्परवाले, यांना कारवाई होणार का नाही? आपण बघू शकता या वासराच्या पायाला अक्षरशः मार लागलेला आहे. म्हणजे 20 किंवा 30 फूट लांब उडाले आहे ते वासरू. आणि या वासराला डॉक्टर साहेबांनी सांगितले आहे की याचा पाय तोडणे लागते. आता शासन टिप्परवाल्यावर कारवाई करणार का डबल मोकाट सोडणार आणि सामान्य लोकांची बळी घेणार? खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये कर्तव्यावर असलेल्या सफाई कामगाराशी नगरसेवकानं गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आलाय. नगरसेवक तहसील शहा यांनी सफाई कामगार सुनील उज्जैनवाल यांची कॉलर पकडून असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. घटनेनंतर संतप्त सफाई कामगारांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे. संबंधित नगरसेवकावर कारवाई होईपर्यंत साफसफाईचं काम बंद ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रभाग 12 के अंदर सफाई कामगार काम कर रहे थे. वहाँ पर मैं उपस्थित था तो नगर सेवक तहसीन शाह वहाँ पर आए. उन्होंने वहाँ पर बोला क्या बोले ये काम छोड़ो, पहले वो करो बोले. तो कर्मचारी अपने प्रदीप सारसा ने उन्होंने बोला कि बोले भाई ये कचरा भरने के बाद में वो कर लेता बोले. तो बोले ऐसा नहीं चलेगा बोले, मैं मेंबर हूँ, मेरी सुनना पड़ेगा, मैं पैसे खर्चा करके चुन कर आया हूँ बोले, ये करना पड़ेगा. मैंने उनको बोला साहब आराम से बात करो. तो बोले ये भंगड़ लूँ क्या, मैं सर पे लूँ क्या बोले, कि इनकी पप्पी लेके काम वो बोलूँ क्या बोले इनको बोले. मैं ऐसे अरबी भाषा करे. मैंने बोला साहब तुम ये शब्द का वापर मत करो. मैंने बोला हम तुम्हारे रिपोर्ट दे देंगे मैंने इलेक्ट्रिसिटी की, तुम गलत शब्द का वापर कर रहे. तो उनका ऐसा बोलना है तो तुम रिपोर्ट देंगे तो हम भाई को कपड़े फाड़ के बेच देंगे रिपोर्ट देने को तुम्हारी बोले. उन्होंने ऐसा मेरे को धमकी दिया और मेरे काला गिला पकड़ के मेरे को लोट लाट किया बोले. फिर वैसे हमने कर्मचारी वहाँ से हम निकले, वो मारने के लिए 10, 15, 20 लोग जमा कर लिया उन्होंने वहाँ. फिर हम सब लोग वहाँ से हमारी जान बचा के कसरतों भी निकल के आए. क्या मागणी क्या है? हमारी मांगनी है साहब उसको पुलिस प्रशासन की तरफ से सज़ा मिलनी चाहिए साहब. उसको पुलिस ने पकड़ना चाहिए. उसको तकरार दी अभी हमने पुलिस स्टेशन के अंदर. पूरे सफाई कामगार संगठन भी वहाँ मौजूद है, सफाई कामगार भाई भी वहाँ मौजूद है. यहाँ सब हमको हमेशा की तकलीफ है. वहाँ जब भी जाए बातें करते, गाले उपतर करते, मारने को आंखों पे आते हो. नगर सेवक खुद जिसके भरोसे हम वार्ड के अंदर जा रहे वही खुद अरबी की भाषा करेंगे, गाली गुप्तर से बोलेंगे. तो कहाँ तक सही है, हम लोगों ने काम करना है या नहीं करना, वो एरिया में काम. अभी का आंदोलन करें क्या? अभी देखते सर क्या करते हैं. हमारी संगठन जो बोलेगी. हाँ पुलिस स्टेशन में तकरार दिए. हम देखते नगर पालिका हमारे संगठन क्या बोलता है. उसके आगे हम कार्रवाई जब तक हम होती नहीं, जब तक हम काम पर जाएंगे नहीं. ऐसा हमारे प्रभाग 12 तो हम जाएंगे नहीं, क्योंकि हमको वहाँ जाने को खतरा है. हम वहाँ जाने को डर लगता है हमको.